आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते विनायक राऊत जे आहेत TV9 मध्ये आपलं स्वागत। शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडते। वारंवार त्यांच्याकडून बटेंगे तो कटेंगे असेल किंवा एक हे तो सेफ आहे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येतात। काय वाटतं याकडे? खरं म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांनी मुंबई महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईला आणि महाराष्ट्राला आपण नेमकं काय देतोय हे सांगण्याच्या ऐवजी केवळ आणि केवळ हिंदू मतदारांमध्ये एक दहशत निर्माण करायची, त्यांच्यामध्ये भीती निर्माण करायची आणि बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचं नारा लावायचा ह्या देशाच्या पंतप्रधानांना शोभा देणारं हे वाक्य नाही आहे। आणि म्हणूनच त्यांना जेवढं काही यायचं असेल ते येऊ दे। येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचेच आमदार निवडून येतील याची मला खात्री आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर पंतप्रधान वारंवार अशा घोषणा करत आहेत। त्यात पंकजा मुंडे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्या भाजपच्याच नेत्या आहेत, असं महाराष्ट्रात हे काही चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं। खरं आहे ते पंकजाताईंचं आजचं जे स्टेटमेंट आहे ते खरंच योग्य आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीचं वाक्य उच्चारून दोन जमातीमध्ये दोन धर्मामध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं तारतम्य सोडून दिलेलं आहे आणि खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी कुठेतरी आपलं बुडणारं जहाज आहे ते सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाजपचे नेते आहेत विनोद तावडे, त्यांनी TV9 मराठीला एक विशेष मुलाखत दिली आहे। त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे 2019ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाऊन गद्दारी केली। बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस सोबत कधी जाणार नाही। हां, या भारतीय जनता पक्षाने सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती मेहबूबाच्या बरोबर बसून अनेक महिने राज्य केलेलं आहे हे ते विसरत आहेत। मग त्यांनी केलेलं ते सगळं माफ, आम्ही जर एखादं पाऊल उचललं तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं ठरतं। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी आत्तासुद्धा नितीश कुमाराशी जवळीक केली, इकडे चंद्रबाबू नायडूशी जवळीक केली, ते तुम्हाला चालतंय, पण सत्तेसाठी लाचार होऊन मित्र पक्षाशी बेईमानी करणारा पक्ष म्हणजे भाजप। त्यामुळे त्यांच्या विधानाकडे फार गांभीर्याने बघण्याची आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा आम्ही एकजुटीने ह्या निवडणुकीच्या कामामध्ये वाहून घेतलेलंच आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे या वायफळ थापाड्या आणि फसवेगिरीच्या आश्वासने देणाऱ्या भाजप आणि दाढीवाल्या बुवांपासून महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनी वारंवार जो धारावीमध्ये अदानी यांचा प्रोजेक्ट आहे याला विरोध केलेला आहे। आता यावरूनच भाजप नेते नितेश राणेंनी अशी टीका केली आहे का उद्धव ठाकरेंना अदानीचं विमान बरं चालतं? नितेश राणेची नेमकी कुवत काय आहे, मी लायकी म्हणत नाही, मी ऐपत काय, त्यांनी खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ भुंकण्याचं काम करण्याची जबाबदारी भाजपाने त्यांना दिली आहे म्हणून उद्धवजींवर भुंकायचं ठरवलेलं आहे। पण अदानीच्या माध्यमातून केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई लुटायचं जे काम चालू केलेलं आहे ही भूमिका उद्धवसाहेबांनी, आदित्यजींनी, आम्ही सर्वांनी वारंवार मांडलेली आहे। केवळ आणि केवळ एक धारावी त्या आजपर्यंत त्या धारावीमध्ये राहते, पण जर दुर्दैवाने ती अदानीला दिली ही धारावी अख्ख्या मुंबईमध्ये पसरेल। मग मुलुंड असेल, दहिसर असेल, इथे शहरी भाग असेल आणि त्या धारावीमध्ये हे 5 स्टार यांचे कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहतील आणि धारावी मात्र विखुरले जाईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते शिवसेनेचे नेते विनायक राऊतजी। कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।